काय सांगू शकता आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राच्या जनतेला काय मेसेज पोहोचवणार की तुम्हाला काँग्रेसकडून तिकीट मिळाली आहे, जनतेसाठी काय करणार तुम्ही? मला महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झालेली आहे आणि मी सर्व या पक्षातील लोकांना मी सांगेन की माझं मिशन आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, शिक्षण, आरोग्य, पर कॅपिटा इन्कम आणि सिंचाई या 4 विषयावर मी म्हणजे काम करण्याची माझी इच्छा आहे, मानस आहे. काय सांगणार की महायुतीची सरकार एकीकडे 1500 रुपये लाडकी बहीण म्हणून दिलेलं आहे आणि एकीकडे महंगाई पण वाढवली आहे, काय सांगू इच्छू शकता? महायुती सरकार शुद्धपणे महाराष्ट्राची जनतेला फसवून राहिलं आहे की त्यांनी 1500 रुपये एका बाजूला लाडली बहिणीला दिलं आणि दुसऱ्या बाजूला GST आणि महागाई वाढवून दिलं आहे. आणि आमचं महाविकास आघाडी सरकार या महाविकास आघाडी सरकारला म्हटलं आहे की बाबा की जसं महाविकास आघाडी सरकार बसेल तसं लाडकी बहीण योजना हे बंद करेल, पण आमचं महाविकास आघाडी जे सरकार आहे ज्या दिवशी बसेल त्या दिवशी महालक्ष्मी योजना म्हणजे आणणार आहे आणि आमच्या महिलांना म्हणजे एका महिन्याला 3000 रुपये मध्ये देणार आहे आणि ते याच्यामध्ये कुठलाही पक्षपात केले नाही. जेव्हा की महायुतीने 60च्या वर 65च्या वर ज्या महिलांना ते वंचित केलं आहे ते आम्ही महाविकास आघाडी वंचित करणार नाही. काय सांगणार की आपल्याला तिकीट मिळालं आपल्या पक्षाकडून पण काही कार्यकर्ते नाराज आहे, काय सांगणार तुम्ही? हायकमांडने मला अधिकृत उमेदवारी घोषित केली. आमच्या पक्षामध्ये कुठलाही असे गठबंधन नाही, कुठला नाराज नाही. सर्व कार्यकर्ते आलेत आणि आपल्या तन मन धनाने लढत आहेत. काल नुकतेच राहुल गांधीजी आलेले होते, त्यांच्या गोंद्यामध्ये प्रस्थान झालेला, त्यांना लोकांपर्यंत काय मेसेज पोहोचणार? राहुल गांधी आमचे देशाचे नेते आहेत. ते आमच्या गोंदिया जिल्ह्यामध्ये आल्यापासून आमच्या संपूर्ण गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्ह्यातील जनतेमध्ये एक उत्साह संचारलेला आहे आणि सर्व आमचे मतदार बंधू भगिनी जोमा लागले आहेत आणि काँग्रेसच्या उमेदवार जे 7चे 7 उमेदवार विजय रथावर आहेत आणि त्यांचं सर्व श्रेय आदरणीय राहुल गांधीजींना आहे. काय वाटते की मुख्यमंत्र्याच्या नानाभाऊच होणार? बिलकुल. नानाभाऊ हे सर्वसामान्य जनतेचा एक व्यक्ती आहे, जमिनीचा जुळलेला नेता आहे आणि भंडारा गोंदियामधील एक सर्वसामान्य एक व्यक्ती आहे. त्याला सर्व लोक त्याच्यावर प्रेम करतात अख्खा महाराष्ट्र आणि समोर नानाभाऊ निश्चितपणे मुख्यमंत्री होतील असं मला आशा आहे. आता नुकतेच आमदार सैसामजी कोरुटे आहेत, यांनी नाराजी व्यक्त करून राहिली की मला तिकीट नाही मिळाले म्हणून, त्यांच्यावर काय तुम्ही घेऊ शकता? ते हायकमांडचे निर्णय आहे, याच्याबद्दल कमेंट्स करता येत नाही. तुमच्या सोबत आहेत ते? हां, येस, आमच्या सोबत आहेत.